दौंड तालुक्यातील वरवंड इथला व्हिक्टोरिया तलाव 100% भरला। तलाव भरल्याने 8 गावांसह जलजीवन योजना आणि सिंचन प्रकल्पांना मोठा दिलासा। खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट। देवनार भ्रष्टाचारासंदर्भात भेट घेतल्याची माहिती। मंत्री नरहरी झिरवळांच्या दौऱ्याला तहसीलदार अनुपस्थित राहिल्यानं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी किनवटच्या तहसीलदारांना पाठवली कारणे दाखवा नोटीस। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। मुंबईतल्या किला कोर्टानं सुनावली न्यायालयीन कोठडी। सोयाबीन पिकासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार। धाराशिवमध्ये बनणार पहिला पायलट प्रोजेक्टसाठी धाराशिवच्या उपळा गावाची निवड। 1 इंच ओलावा असलेली जमीन पेरणीसाठी पोषक। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचं वक्तव्य। चांगलं बियाणं खत देऊन शेतीची मशागत करण्याचा सल्ला। सायबर फसवणूक प्रकरणात आरोपी तुषार वाजंत्रीला पनवेलमधून अटक। ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 6.5 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अटक। पनवेलमध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसाय रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश। कारवाईमध्ये 2 आरोपींना अटक तर 5 महिलांची सुटका। पुण्यातल्या रामटेकडी परिसरामध्ये टोळक्यांनी केली दगडफेक। दगडफेकीमध्ये 2 महिला जखमी। पोलिसांनी एकाला केली अटक। आणि नागपूर शहरामध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपींना पोलिसांकडून अटक। आरोपींकडून सोने चांदीचे दागिने पोलिसांनी केले हस्तगत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।